कंट्रोल मध्ये ना एक हिरवी लाईट म्हणजे नॉर्मल, ओपन म्हणजे काय असतं, आता डिटेक्टर आपण ते काढले ते ओपन म्हणजे वायर एका दुसऱ्याला चिपकलं तर पण ओपन दाखवलं. शॉर्ट वायर शॉर्ट झाला चिपकलं प्लस मायनस चिपकलं तर शॉर्ट दाखवलं. फायर मध्ये म्हणजे गेलं तर ते स्मोक डिटेक्टर रेड झालं, दोन्ही रेड इंडिकेटर लागलं तर फायर मध्ये गेलं. तसंच सेम फर्स्ट झोन आहे, सेकंड झोन आहे, थर्ड झोन आहे, फोर्थ झोन. आता इथं डिस्प्लेवरती काय काय आहे, इथं रिसेट करायचं एक ऑप्शन दिलं तुम्हाला. रिसेट म्हणजे काय, तुम्ही डिटेक्टर लावल्यावर रिसेट करायचं ऑप्शन आहे. इथं अलार्म वाजायचं टेस्टिंग म्हणजे तुम्ही पॅनलवर टेस्टिंग घेऊ का, तिथनं घ्यावं लागेल. अलार्म वाजताय का बघायला इथं पण आहे, म्हणजे इथं जाऊन अलार्म वाजून तुम्ही बघू शकतो. इमर्जन्सी म्हणजे इथंच कोणतं बसलंय, इथं समोरच कुठं तर आग लागली तर इथं वाजून तुम्ही निघू शकता, म्हणजे समोरच्या माणसाला पण माहित पडतं. बरोबर आहे. असं हे सिस्टीम सगळ्यात दिलेलं नॉर्मल सिस्टीम म्हणते, तिला कन्व्हेन्शन सिस्टीम म्हणते. अजून हे काय पॅनल अगदी चालेल. हा नॉर्मल सिस्टीम. ओपन म्हणजे काय म्हणजे, ओपन म्हणजे काय आहे, स्मोक आता आपण काढल्यावर काय केबल एका दुसऱ्या चिपकली नाहीतर ते वरती कव्हर येते, गिरी वगैरे कव्हर येतं म्हणजे व्होल्टेज भेटत नाही. बरोबर. हे कसं 12 वोल्ट ते 24 वोल्ट पर्यंत डिटेक्टर चालत असतं. त्यात व्होल्टेज कमी झालं तर ते ओपन मध्ये दाखवलं. बाकी शॉर्ट म्हणजे वायर प्लस मायनस झालं, चिपकलं शॉर्ट झालं. बाकी तर फायर मध्ये तुम्हाला सांगितलं ते तुळ वगैरे लागले जाळी वगैरे ते ग्रीनचं लाईट रेड मध्ये दाखवलं, रेड मध्ये दाखवलं. आता इथं पण तुम्ही बघू शकतो ग्रीन मध्ये दाखवलं. इधर दिखाओ आगे आओ. इथं बिल्डिंग तुम्ही बघू शकतो, बिल्डिंग होत आहे. जनरेटर बिल्डिंग झालं तर नॉर्मल, बिल्डिंग नाही झालं तर नॉर्मल नाही. आता इथं कॉल पॉईंट पण तुम्हाला बिल्डिंग होत असेल, तुम्ही पण बघू शकतो. कॉल पॉईंट बिल्डिंग नाही होत तर तुमचं कनेक्शन बंद आहे. कॉल पॉईंट मॅन्युअल पण बंद, एमसीबी बंद, एमसीबी बंद चालू ते इंडिकेटर दाखवत नाही. इंडिकेटर बाकी चालू आहे, एमसीबी चालू. ठीक, ओके.